नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर यावर्षी तर भरपूर पिकाचे नुकसान झालं. तर अति पाऊस झाला आहे. अति म्हणजे शासनाच्या नियमाने दुप्पट म्हणलं झालं तरी हरकत नाही. तर आज जे पिकाची प्रत्येक पिकाला जे प्रॉब्लेम यायलेत ना, ते कृषी अधिकारी जे सांगतात त्यांच्या सांगण्यानुसार आपण तुमच्याकडे माहिती शेअर करतो. तर सगळ्यात जास्त आज बुरशीचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून लहानपणीचं झाड उगायला लगेच बुरशीचा अटॅक होतो. जास्त पाऊस झाला तरी बुरशीचा अटॅक यायला आहे आणि कमी झाला तरी. कारण जमिनीमध्ये जे सॉईल आहे, जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण भरपूर वाढलं. मग ते का वाढलं? तर आपण आपल्याकडे गावरान खतच नाही राहिले, आपण सगळे केमिकल वापरलं. आता हे केमिकलचा आणि ह्याचा काय संबंध आहे म्हणलं तर आता आज बरेच शेतकऱ्यांमध्ये केमिकल वापरल्याशी येतच नाही. मग केमिकल वापरायलाच पाहिजे ना. असं नाही थोडंसं की आता केमिकलने काय होते. आता समजा आपण जे जमिनीला बिघडायला इतके दिवस लागलेत तर त्याला सुधारायला वेळ लागणार ना आयुर्वेदिक. म्हणून आपल्याला तुम्हाला काय वापरायचं ते तुम्ही ठरवायचं, पण त्याला आपल्या पिकाला संरक्षण झालं पाहिजे, आपल्या त्या लहान रोपट्याचं संरक्षण झालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला RPS 76 आणि सॉईल गार्डची बीज प्रकार करायची. 1 किलोला 10 मिली सरासरी लागतं. तर अशा पद्धतीने जर आपण बीज प्रक्रिया केली तर झाडाची क्वालिटी चांगली राहते आणि बुरशी येण्याचं, मुळावर जी बुरशी येणार आहे त्याच्यावर अटॅक कमी होऊन जातो. अटॅक म्हणजे नगण्यच होतो. तर अशा पद्धतीने आपण जे बी काय करायचं आपल्याला, आता जे रब्बीची पिकं ज्वारी असेल, गहू असेल, बाजरी असेल, तुमचा राजमा असेल, तर त्याला प्रत्येक शेतकऱ्याने करायला पाहिजे. आणि जे नवीन असतील त्यांना तर माहीत नाही, पण त्यांनी हे केलंच पाहिजे. आणि ज्याने जुने आहेत त्यांना तर ऑलरेडी माहितीच आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी ह्याची खबरदारी, काळजी घ्यावी. धन्यवाद.